माझी गुणवापियास ऐका ऐका नारायणा माझी पैसा विद्यापना माय बाप बंधू जन तुझी स्वया सज्जन तुका म्हणे तुझ विरहित कोण करील माझे हित ऐका ऐका नारायण माझी पैसा विद्यापना पंढरीच्या समाधी तुका म्हणे तुझ हित कोण करील माझे हित ऐका ऐका नारायणा माझी पैसा विद्यापना विघाला समाधी बोलवाव्यास किती संगीत सगळं शेत महाराज क्षेत्र तुकोबरेचा खात्याचा जन्माचा सगळ्याच्या भटांगरातला भटनाच्या मालिकेतला पहिल्या मालिकेतला 7व्या नंबरचा बघायला जन्माच्या बंगाला सुरुवात केल्यावरी 2-3 बघताय इको मास्टर सगळं म्हणतं मोबाईल म्हणतात कीर्तन तुकोबरांचे घालेले घडवे 4 आहेत तुकोबरांच्या गाठात एकूण अभंग 4092 आहे 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समंजस दृष्टी विधीवरील साठे शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे येशील तरी पाय पाठवता गाठामध्ये 4092 अभंग आहे काही अभंग नामपर आहे संत महाराज वाक्यात तुकोबरांचा गाथा हा 5वा वेद आहे तुम्ही मी असं म्हणतो तुकोबरांचा गाथा हा तुकोबरांच्या मुखातून बाहेर पडलेला मधुर प्रसाद साक्षात प्रसाद म्हणजे तुकोबरांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी समजले तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार विष्णूचा आहे ज्ञानेश्वरी त्यांच्या कृपेने झाली तो अवतार भगवान शंकराचा आहे आणि ज्ञानेश्वरी त्यांच्या समोर सांगितली तो अवतार साक्षात ब्रह्मदेव काका आहे आणि ज्ञानेश्वरी ऐकायला साक्षात आदिशक्ती ज्ञानेश्वरी ऐकायला मुक्त आहे म्हणून सगळे वारकरी ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी काय ऐका ऐका वाक्यात 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे
जिवंत करताय. सरस्वती मुख्याला बोलायला लागते आणि परी लोखंडाला सोनं करतोय. परी लोखंडाला सोनं करतोय तो परीस आहे. मुख्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे आणि देणाऱ्याला जिवंत करतोय ते अमृत आहे. ज्ञानेश्वरी वासरणाला मरूनच देत नाही असा अमृत आहे. मरूनच ऐकणारे म्हणते एवढे भस्मे मिळेच कसे. याचा उत्तर आजच्या अभंगात आहे. कीर्तनाला सुरुवात केली दुसरा उत्तर आहे. आज घेतलेला अभंगात खोबऱ्याचे घातलेले विचार आहे वारकऱ्यांसाठी. वाचनाच्या मालिकेतला पहिल्या मालिकेतला आहे आणि पहिल्या मालिकेमध्ये एकूण 12 अभंग आहेत. आता वारकरी मोबाईल मध्ये करायचे कीर्तन आहे लांब जाऊन बसू शकतात. मोबाईल ही गोष्ट कधी माणसात वापरायची नाही. एकांत वासात बसल्यानंतर ब्रह्मानंद लुटण्याचं साधन म्हणजे मोबाईल. एकटा माणूस जेव्हा येण्या बाबडी पुढे एकटा निवांत बसेल तेव्हाच ती वस्तू वापरायची. माणसात काढायचंच नाही बाहेर. माणसात वापरायची गोष्टच नाही. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. रुपा महात्माचे वेगळे वेगळे प्रभाग आहेत. उच्च काही पुण्यवंत व्हावे 2. सुंदर घाट डोकोरे मध्ये 3. उन्हा उन्हा प्रभा झाली तुझे निवेळी 4. ज्ञानियांचा राजा 5. योग्य दुर्लभ 6. चित्ती तुझे पाय 7. मुका 1 पायला 1 झोपी 1 मिळून 138 सांगतो काकड्या. आणि आजच्या कीर्तनाला घेतला आपण काकड्याच्या मालिकेत आहे. कीर्तनाला सुरुवात तुमची माझी मला वाटतं पहिलीच आहे. आपलं काम थोडं नका घ्या. पहिली शेवटची समजायची. परत आम्ही गाठ नाही कोणी काम थोडं नका घ्या. कीर्तनाला पहिल्या 3 सूचना आहेत. तरी ते बसायचं नाही. फोन सोडून यायचं लांब बसायचं. चांगला शपथवर पाहायचा. शिव काढायचा सुद्धा पहिल्यावर कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं. बोललं त्यालाच कळलं. काहीच कळलं पहिलंच काही कळलं नाही. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. तिसरी सूचना आहे. शंका जर अभंगात असली तर जागेवर विचारायची. ओपन चॅलेंज कोणालाही. मी 2 महिन्याला उत्तर देणार. पुस्तकं उलट्या पालटे करून देणार पण देणार. पण मी गेलो बोंबलायचा मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं मला काय समज. आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतोय तुला सांगितलं कोणी. आम्ही काही कीर्तन करत का. आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे घरी आहे. पांडुरंग आमचा बाप आहे. रुक्मिणी आमची आई आहे. पांडुरंग बापला लेकराला जशी बुद्धी देईल तसं घेतात. आपण कोण आहेत. आपण फक्त बेटा मानणार प्रबळ मानणार. सेवा करून घेणारा पांडुरंग आहे. मी कोण आहे तू. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझे इतकं ह्याला माणूस दुसऱ्या ह्याला प्युअर याला माणूस. तुला कोणी सांगितलं तू सदस्य आहे. तुला सदस्य व्हायला त्याला ₹1,00,000 लागले पागाला. तू सदस्य नाही. तुझा गेम केला नावाने गेला दाखला. तो सत्याला कधी ₹31 दिले. मी कोण. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नाही. तिसरी गेली असती घरी येतो. माझा पाय लागला. तुला पायच कसा आहे. तुझा पाय तिकडून इकडे येतानाच का बाबाला भिकारी करून काय काय घेता मला सुरुवात केली झाली नाही अजून. प्रत्येक गीताला सुरुवात केल्यामुळे 3 मध्ये पाळायचे आणि बोलत जायचं. बोललं तर कळेल. उभं राहिलेलं इकडं पुढे येऊन बसले तरी चालते. त्या बाजूला येऊन उभे राहिलेले शिकणं माझ्या पुढे भरपूर जागा आहे. इकडे उभे राहिलेले इकडे पुढे येऊन बसले तरी चालते. माझ्या पुढे भरपूर जागा आहे.
इकडे इकडे पुढे या पुढे या परत पुढे या बँकेत जाऊन बँकेत मध्ये हा काढते सोडते हा येऊ दे चला बघा इकडे इकडे पुढे 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 बरं नाही पुढे या भरपूर जणांना जागा पुढे या पटकन चला म्हणजे परत विक्षेप होणार नाही या पुढे या येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे चालत नाही रे शिक्षिका हे बस पटकन काढ पटकन दिले जातो पटकन या पुढे पुढे या सरळ पुढे येत नाही पुढे सर पुढे 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 सर फार पुढे सर हे बस पटकन सुरुवात घेतलेला भगत पटकन घेतलेला भगत घेतलेला नको गाडी नको रिकामी माणसं कंपनी नाही बसली काय गाडी बसली आता लय बारीक ऐकावं लागेल तेव्हा कळेल बारीक लक्ष घेतलेला भगत राहायचंय हो काकाच्या मागे घेतलाय हो पहिले मागे गेला आहे हो आणि आज घेतलेल्या अभंगाला सुरुवात आता उत्तम क्वेश्चन आहे सर अभंगाला पहिले सुरुवात करण्यामध्ये पहिला प्रश्न आहे मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न उदाहरणार्थ मी मेलो नाही रविवारी तर सोमवारी नाही सोमवारी तर मंगळवारी एक दिवस झाला प्रत्येक जीव हा एक दिवस हे जग सोडून माझं उत्तर तुम्हाला असं आहे मी मेलो मला मोक्ष मिळाला हे मला माहिती आहे बरं ज्याने मला पाणी पाजलं त्याला माहिती आहे नाही जे दरोडेखोर मला खांद्यावर घेऊन गेले याला माहिती आणि जे नालायक माझ्यासाठी स्थितीसाठी रडले त्याला माहिती नाही मग मला मोक्ष मिळाला ही तुमच्या मनाने केलेली कल्पना आहे का तुम्हाला आलेला अनुभव आहे करेक्ट मनाने केलेली आता लागला करेक्ट आता ह्या बाबत राहिली का मग मनाने केलेली कल्पना आता ऐका तुम्ही कल्पना कशावरून केली मी मारकरी आहे म्हणजे मला मोक्ष मिळाला मी एकादशी धरतोय म्हणजे मला मोक्ष मिळाला मी दिल्लीत जातोय म्हणजे मला मोक्ष मिळाला मी काशी केली म्हणजे मला मोक्ष मिळाला मी कीर्तन करतोय म्हणजे मला मोक्ष मिळाला मी प्रवचन करतोय म्हणजे मला मोक्ष मिळाला या सगळ्या पप्प्याच्या आईपाशी मूर्खा संज्ञा मारलेल्या गप्पा आहे याला शेंडाई नाही मूर्ख आहे याला काही मार्ग नाही पण तुम्ही मला मोक्ष काय मार्ग आहे हे बारीक ऐका आठव्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात लक्षण आहे ऐका माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा एक मरायला शुक्ल पक्ष असावं दोन मरायला उत्तरायण असावं तीन आणि मरायला इंद्रिय टवटवीत असावे चार मरताना शरीराचं तापमान समान असावं सहा पाच आणि मरताना माणसाचा जठरांनी प्रतीत असावा या सहा आठव्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात या अटी आहेत आणि याला शब्द आहे असा जर एखादा माणूस मेला तर त्याला आळशीला मारणं दिवसा मरणं शुक्ल पक्षात मरणं उत्तरायणात मरणं इंद्रिय टवटवीत घेऊन मरणं तापमान
सन्मान समजून घेऊन मरणं आणि चंद्राने प्रतीक घेऊन मरणं याला म्हणायचं. याचा शब्द आहे आरशा मार्ग. आणि जी माणसं रात्री मारतात, कृष्ण पक्षात मारतात, हे रात्री मारतात, कृष्ण पक्षात मारतात, अपघाताने मारतात, औषध घेऊन मारतात, फाशी घेऊन मारतात, विजेला मारतात, अपघातात मारतात, त्या लोकांना चंद्रलोक प्राप्त होतो. आणि चंद्रलोक प्राप्त झाला की त्यांचे जेवढे कर्म आहेत त्या कर्मानुसार त्यांना सगळ्या योजना फिरावं लागतं. म्हणजे गाढव, कुत्रा, आणि याला येऊन नाव आहे धुम्र मार्ग. एक आरशीला मार्ग आहे आणि एक धुम्र मार्ग आहे. आठवड्यामध्ये दोन मार्ग आहेत मारायचे. एक आरशीला मार्ग आहे आणि एक धुम्र मार्ग आहे. पण ज्ञानोबराने या दोन्ही मार्गांना खंडन केलं. ज्ञानोबराचं असं म्हणणं आहे, एखादा साधक जर भजनकरी देह ठेवत असेल तर त्याला एकाही अटीची गरज नाही, त्याला मोक्ष. लय वाईट आहे. मोक्ष मिळतो. परत जर समजायला जर कीर्तनात असं आहे, एका करंट लागला ना त्याला विषय झाला. कीर्तनाची दुसरं आहे, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं. तिसरी सूचना आहे, कीर्तन मी तुम्हाला, तुम्ही माझ्यासाठी उत्तर दिले, मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे तर जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान. तीन आठी कीर्तनाला पाहिजे. सुरू झालंय. याला कदाचित तुम्हाला आरशीला मार्ग नको आहे म्हणजे होणार आहे नाही, आणि धुम्र मार्ग होणार नाही. पण भजन करणं आपल्या हातात नाही. आरशीला मार्ग नको आहे, डोंगरे मार्ग नको आहे. पण भजन करणं आपल्या आणि भजन करीत देह तुम्ही ठेवला तर विषय संपला. ठीक आहे, संपला. पण नामानेच मोक्ष मिळू शकतो यामध्ये नामानेच मुक्ती मिळू शकते. स्वर्ग, लिंग, नरक, गिरक या सगळ्या तुमच्या मनाने गेलेल्या कल्पना आहे. पण स्वर्गाला गेला नाही, पण चिकाडले पण काही पाहिजे. हे सगळं म्हणायचंय मला नरकात जायचंय. 3 वाक्य इंद्रियाचे ऐका. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहणे वैकुंठ आहे, अंतर काढून मला हा नरक आहे. आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला देतो, भारताने माणूस काही बरोबर नेतो का? हे उत्तर 1001% चुकीचं आहे. तुम्ही मला सगळे उत्तर देणारे भारताला काही बरोबर येत नाही. माझं उत्तर मी काय का, भारताला 2 गोष्टी माणसाने बरोबर नेता येतात. एक, त्याने आयुष्यात गमावलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. दुसरं घातलेलं पाणी बरोबर येणार, दिल्लीला दिल्ली बंदर बरोबर येणार. आज 50 वर्ष शेतकऱ्यांची सेवा कृषीने केली, सेवा बरोबर येणार, बरोबर येणार. दुसरं घातलेलं पाणी बरोबर येणार, गायला पाहिलेलं पाणी बरोबर येणार, आईची केलेली सेवा बरोबर येणार. त्याला काउंटिंग आहे. सगळ्याला मान्य आहे, धर्माला मान्य आहे. धर्माला मान्य नाही हे म्हणा.
तुम्हाला वाटतं नाही की संस्था खाली माझं काही झालं नाही. काही झालं नाही. तुझे सगळे नातू येडे होऊन गावात खडे आणणार हा तुझा पुरस्कार. सगळ्यांना माफी आहे, कर्माला माफी नाही. Unlike the sentence and no doubt. तुम्हाला वाटतंय आम्हाला पाप करताना मजा आहे, चुकी आहे. ए, ए, ए. कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश. एवढी निष्ठा त्या लोकांकडं जर अंत्यविधीला पेटवली तर दहाव्यापर्यंत जोडली जातात. पण त्यांना पोरं नाही. आहे ते एकटे याडपाटाचे. पण नदीच्या कडेला झोपडी आहे, कालवणाला तेल नाही, 16 पोर आहे. जरा मोकळे ती उघडेची. त्यांना माहित नाही तिसरीला करते, चौथीला करते. खरं का खोटं? कधी ध्यानात ठेवायचं. इतकेच वाक्य आहे, पापाची लक्ष्मी कधी त्याची होत नाही. कधीच होणार. आणि पूर्वी वेगळं होतं. आचरण करायचं, नातवानं व्हायचं. आता तसं नाही आहे. आम्ही आवडीशी वाक क्विक ऍक्शन इमिजिएटली आवडतो. नोकरीला असताना करायचं, रिटायर झाल्यावर भोगायचं. सत्तेवर असलं भोगायचं, सत्तेवर असलं कमवायचं, सत्ता गेल्यावर भोगायचं. इथं ज्याची लंका सोन्याची होती तो सुद्धा नाही. तुला बंद देवीचं सत्ता, सत्ता, पैसा आणि गुंडशाही या 3 गोष्टी पुढे विद्वत्ता चालत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे आणि ज्याच्याकडे 10-5 गुंड सांभाळायची ताकद आहे, तिथे ज्ञानेश्वरी कथा चालत तिथं तुमची विद्वत्ता आहे. तुम्हीच उत्तर द्या. सरपंच असं शिकलेलं आहे का घरात ठेवून? ग्रामसेवक असं शिकलं, कोण कोणता काम सांगत असे पुढे शांतपण चालत नाही. सातवी नापास कार्यकर्ता आहे, पण PI साहेबाला फोन करतोय. सातवी नापास आहे, 3 वेळा गुरुजी बदलून गेला, पण तो सुटला. तो साहेबांना म्हणतोय, आणि साहेबांनी 28 वर्ष पुस्तकं उलटी पाहिजे. हा त्याला म्हणतोय, रात्रीच्या मारामारी 2 पोरं ठेवली, ती सोडून द्या, ते आपले कार्यकर्ते. साहेब म्हणले जमणार नाही. तो म्हणला मोठ्या साहेबाचा फोन येईल. मोठा साहेब 12 नापास आहे, हा 7वी नापास आहे. आणि लोक दम कोणतं देतात? PI साहेबांनी जर इंग्रजी शिकली तर हे वर्षभर म्हणतील अशी चुकी आहे. म्हणजे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायचं म्हणून राहून असा माणूस नाही राहिला, त्याला मला वाढला होता. माझ्या आयुष्यामध्ये 2च गोष्टी आहे, मी फक्त खरं बोलतो. दुसरी गोष्ट आहे, मी बोलतो ते नेमकं घरात मोबाईल बसत. त्याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि मला कार्यक्रम झाल्याशिवाय अशी लोक आहेत का नाही? काही नाही. म्हणून जरी समजायला पण क्लिक करून देतो. माझी वाक्य मी काय का सगळ्या रामायणात जर हुशार कोण असेल तर विषय अभ्यास
आणि सगळ्या महाभारतातले विद्वान कोण असेल काय विद्वान पण या पठ्याने त्याला अंगातल्या कपड्याची शिवाय महिला मंडळ ज्यांच्या पत्नीच्या हातच्या कन्या पांघरुण परमात्म्याने हिंदूर जगाच्या बायकोच्या कन्या ब्रह्मांडमय खाल्या पण या पठ्याने त्यांना अंगातल्या कपड्याची शिवाय काढलं सत्तेमुळे शांत झालं विभीषण हुशार रामाने विदुर हुशार आज विद्वान माणसाची किंमत पैशामुळे सत्तेमुळे झालं एमएससी पीएचडी माणसाची मुलाखत बीएबीएल माणूस घेतोय एमएससी पीएचडी माणूस येतो पुस्तक वाचून 3 चष्मे लागले त्याला याची इंटरव्ह्यू घेणारा बीएबीएल आपण त्याला 3 प्रश्न विचारतोय किती भरू शकतो टाकायला भरू शकतो बापांचं काम करतो पुस्तकात इथं नाही प्रश्न आहे एक घटी एका टप्पा आहे कुणाची सगळ्यांनी कोणत्या गटाचा आठच दिवस होते साहेब आले गाडी तुझ्या बंद आहे खाबा खाब नाही आटले गाडी तो आता वाजतो अजून 10-12 दिवसांना मोकळ्या होती अशी कोणी पाहायला मिळालं साधी माणसं समाजात जास्त आता आपल्या सगळ्यांना देवाचा हात होता फायदा झाला नामालाच मोक्ष मिळतो नामाशिवाय दुसरं साधन नाही मग ती ध्येयात्रा करा माल सभा दंड लावा टाळ्या वाढवा जटा वाढवा तुम्ही काही करा नामाशिवाय मोक्ष नाही झालं पाहिजे दोन नामाशिवाय मुक्ती नाही मुक्ती नाही मोक्ष नाही आता आपल्याला मुक्ती का नाही त्याचं उत्तर तुझं नाव काय तुझं नाव काय गणेश आता पटा बघा याचं नाव गणेश याचं ठेवलेलं नाव गणेश याचं नाव गणेश याचं ठेवलेलं नाव गणेश ठेवलेलं नाव गणेश बोलावा आद्यांग 17 गोविंद 3229 उपद्रिया वादकाशी नाम नाही बस दुसरं गणेश हा शिव आहे पण आता दुसरा तो शिव आहे हा जन्माला शिव होता आता तो शिव आहे मग शिवाचं रूपांतर शिव केलं तिचं नाव काय आहे काय माया बसलेली सगळी माणसं हा सगळा मायेचा तमाशा आहे कोण म्हणता बाप नाही कोण म्हणता भाऊ नाही कोण कोणाची बोलली नाही आणि कोण कोणाचा प्रियकर नाही आणि कोण कोणाची प्रियशी
गणेश हा शिव आहे, हा शिव आहे. याचं रूपांतर बाहेर केलं. हा सर्व तमाशा कोणाचा? कोण म्हणता? काही कोण म्हणत ती पूर्वी माझ्या प्रेम करते, तिला मेंदूच पाहिजे. पूर्वी कधीच प्रेम करत नाही, फक्त तुला एक मोकळं करते. प्रेम करत काय आणि तिला काही त्रास नाही ना. पेट्रोल तुझे, गाडी तुझे, मोबाईल तुझे, सीट तुझे, हॅन्डशीट तुझे, पेट्रोल तुझे, पॉकेट मनी तुझे, हॉटेलिंग तुझं आहे. 12 आयसीयूच्या गाड्या खाली 9 वेळा स्वतःला किती काय तुझ्या मागे तोंड बाजून बसून हिंडायचं. तू म्हणला लग्न करता, ती म्हणली मी एंगेज म्हटल्यामुळे तुझ्या हृदयाला धक्का विषय जिच्यासाठी 80 लाख होते धोका दिला. इश्क नहीं मेरी जिंदगी है, कोण आहे गुलाबला आणि प्रेम करणारी कोण ध्यान ठेवा. गुलाबाचं फुल वापरा, छोटा फुल सूर्य फुल वापरा. हे प्रेम या सगळ्या लबाड आहे. तुमचं आहे का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा सापडला तुम्ही जगात तुमच्याकडे सत्ता आहे. 500 पोलीस तुझ्या मागे येतील, 1000 कार्यकर्ते बाकीचे येतील. सत्तागिरी विषय संपला. हा मुलगा वाजवतोय त्याचे हात चांगले हात संपले संपली. आमची लोक गाडी घेतात, मशीन चांगले एकदा मशीन 2-4 तास पडले लोक गाडी घेऊ शकतात. लोकांना हवा जायला लागली, उलट बोलायला लागलं, सांभाळा. आपल्या गॅरंटी विचारला आपल्या मुली गॅरंटी ज्या दिवशी शरीर ठरलं आणि खिसारीच्या मानाला त्या दिवशी त्याला तुम्ही सांगले बायको दिको माझी बात कोणी नाही. किस्सा काही लोक म्हणतात माझे मित्र माझी वाट पाहतात, पाहायचं म्हणतात मित्र खलास. काही लोक म्हणतात माझ्यावर जनता प्रेम करते, पागल माणूस. जनता बापाला उचलून आपली या जगात एकच व्याख्या, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. Love is a money and money is a love. Money is a life and life is a money. No money, no love in the world. Underline the sentence and note it down. तुम्हाला वाटतंय कोण कोणाचा भाऊ नाही, हा सगळा तमाशा कोणाचा आहे? कोण बाप? आई गेले बाप हे वडील गेल्यावर बहिणीने खाते भरायला भाऊ काम केली. या परवाना पण बहीण परवानी नाही. बहीण काळजीच असते. त्यांची जमीन बायपास मध्ये रोड मध्ये गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या केला नाही अशा भाऊ गेली बसली. नावा सगळं तुझ्या घरी नावा सगळं भाऊ पाया पडतोय बाई सैनिक थांबतेल जायची होती त्यांना दिलेल्या वेळेला. तो नालायक म्हणतो लावून धर म्हणणारी लावून धर नागरिकात मिळते जगात कोणालाच ठेवलं नाही. काय वाक्य आहे सगळं जाऊ द्या शरीर सांभाळा. पैसा आपण कमवतोय, पैसा आपल्याला कमी म्हणून तुम्हाला एक प्रश्न आहे सगळ्या लोकांना विचारायचा. आयुष्यभर तुम्ही जेवढी इस्टेट कमावली तशी कमवा, टक्क्यानं कमवा, कमिशननं कमवा, गुंड पाळून कमवा, तुम्हाला जसा गुण येईल तशी कमवा. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही कमवली कोणासाठी? कशी कमवा? गुंड पाळून कमवा, टक्के पाळून कमवा, कमिशन कमवा, तुम्हाला जसा गुण येईल तशी कमवा. तुम्ही कमवली कोणासाठी? मुलांसाठी.
तुम्ही गेल्यावर तुमची मुलं इस्टेटी सांभाळू शकता याची तुम्हाला गॅरंटी नाही. मग तुम्हाला जगमाला सांगितली होती तुमचं पोरग जर रिक्षात टाकून आणावं लागलं एवढं काही पाठ करतो. दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे आयुष्यभर तुम्ही एवढी स्त्री कमवली तुम्ही तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार. महिला मंडळ तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार तुला उद्या बरोबर आणण्याची शक्यता. बंगले बांधले तुला कुठीचे त्याला झोपाळा करायला एक प्रश्न आंघोळीला स्विमिंग टँक करायला बघल्या स्विमिंग टँक त्याच्यात पोहणार बरोबर 50 झाले बरोबर मला 50 झाले 50 झाले शुगर बरोबर शुगर आहे बीपी आहे या झटका येऊन गेला सुरी झाले आहे पहिल्यांदा थंडा चालू माझं फॅन लावायची वेळ आली एवढी आहे दूध खराब झोपताना उभारल्यानंतर लावायची व्हायची गोळी उताना व्हायची गोळी वासवायची गोळी किंवा व्हायची गोळी काही ना जेवताना ती गोळी आहे खाली धरणे पुन्हा उभा काही ना बाथरूमला जाताना गोळी इकडं खाल्लं तर तिकडं होतं नुसतं कमवा कमवा पण उपभोग झाला आणि कमवून काय कधी माल घालायचे नाही दिवाळी करायची नाही गरिबांचे उपकार करायचे नाही नुसतं कमव 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 पडला माझ्याकडे उतारा खाटावर तो आता सही बोल ए मोबाईल मध्ये हे सकल एखाद्या स्त्रीला पती दारूपणा गेला तर किती रडते त्यामुळे बरोबर आहे येथेच ज्ञानाकडे देवाने बाबड्या थोडी काही नाही फक्त आम्ही जवळ करायची
हे शिवा जगातील काय नाही ठीक झालं. आता ती जी माय आहे ती याच्यात आणली नाही आलो की याच्यात म्हणजे मला नवरा करायचा याच्यात माय याच्यात मला नवरा करायचा कोणाला माय माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला मी त्याची आई त्याने माझे शिक्षण केलं पाहिजे म्हणजे तो माझा नवरा आहे असं मुलगा ऐकतोच नवरा ऐकतोच पहिल्या आणि दुसऱ्या आहे मला दिवस नाही गेले पाहिजे मला नवरा बरोबर राहिला पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला एखाद्या शेत बोललं नाही झालं पाहिजे एक कधी बोलत नाही नवरा कोण होणार मुलगा आणि बाप कोण होणार मुलगा कोण कोणाचा मायच काय केलं ऐका मायेनं या शरीरात मी तयार केला मी नसलो तो कोण वाचे मी नसलो तर चाल कोण म्हणे मी महाराज आहे जगात सगळी माणसं ज्यांनी संपवली त्याचं नाव याचं नाव मी आणि मी हा मायेला तयार केल्यामुळं तो तिचा मुलगा झाला मुलगा झाला आणि तिने त्याच्याशी लग्न केलं म्हणजे तो तिचा नवरा मायेचा मुलगा मी आणि मायेचा नवरा मी काय आणि मीची आई माया आणि मीची बायको माया मायेचा नवरा मी मायेचा मुलगा मी मीची आई माया आणि मीची बायको माया आणि तो मी राहिला बरोबर मी नियम काय होता मीला दिवस येते नवरा आहे का मुलगा आहे नवरा आहे बरोबर मुलगा आहे आणि तो राहिला बरोबर मी बरोबर राहिला आणि तो आनंद झाला आणि मीला 6 पोरं आणि 6 पोरी झाल्या एका वेळेस एकही समजायला बाकी झाले बघा थोडे दिवस मागे तुम्हाला अजून पिढी पुस्तक राहील मायेचा नवरा मायेचा मुलगा मायेचा मुलगा मायेचा नवरा मीची आई करेक्ट आणि मीचा नवरा आपलं मीची बायको माया बरोबर कोण राहिला मी आणि मी 12 झाला आणि मीला 12 बोलला मी त्याला 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी बस झाले म्हणजे शेवट झालं 6 पोरं आणि 6 पोरी बस मीला आता त्या 12 नाव ऐकायची काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आशा इच्छा वासना तृष्णा मनिष्णा आणि कल्पना 6 झाले पोरं 6 झाल्या पोरी माझ्या गेली बस माया आणि तिला विचारलं काय झाली ती म्हणजे माझं काम संपलं याला संपून टाकायचं होतं तेवढं काम मी किती पोरांनी
सहा. आणि किती पोळी? आता या 12 पोळ्यांची माहिती एका मिनिटात ऐकायची कपूर राहायची. बरोबर. एका मुलाची माहिती एका मिनिटात ऐकायची कपूर राहायची. ऐकायची. पहिल्या मुलांना ऐका. शरीरात जर घाम तयार झाला, पोळपोळी नाही राहिला. शरीरात जर घाम तयार झाला, तो डोळ्यावर ठेवायचा. आणि पहिलं बाब डोळ्यात तयार. डोळा काय करील डोळा मला सांग. किती बाप जरी डोळ्यात आलं तर डोळा गोष्टी करील. बापनी खाली वर करी नाही त्या बाजू टाकी करील का? काय करतो ते बाप मला म्हणायचं. तयार कुठं झालं? आत आलं कुठं? डोळ्यानं घेणं मनात पाठवून. बरं मनात बाप आलं. पण काय करणार? मग मनाला काय केलं की बाप इंद्रियात पाठवलं. आणि बाई काय करायचं? एकटा शरीरातला काम ठेवायला आणि इंद्रियावरचा ताबा सुटला तर विद्वान माणूस पाठवून ना भारी होतो. तो काम जर ठेवायला काय पाहिजे? कामातून माणूस कधी वयाचा विचार देत नाही. कामातून माणूस कधी जातीचा विचार देत नाही. कामातून माणूस कधी नात्याचा विचार देत नाही. कामातून माणूस कधी कुळाचा विचार देत नाही. कामातून माणूस कधी शिलाचा विचार देत नाही. आणि कामातून माणूस कधी गाडवेल पाहत नाही. कामातून माणूस कधी नाच देत नाही. आता उलटा आहे. जर शरीरातला काम पूर्ण झाला नाही तर क्रोध आहे. पूर्ण झाला नाही तर क्रोध आहे. 80% जेलमध्ये आरोपी फक्त 2 मिनिटाचा नाग हाताळला नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता करायला म्हणलं तुला भेटत सांगायला 10 लाख देतो वापस तर काय याला सापडी लागली नाही. म्हणजे 10 लाख खर्चाचे हवा हा प्रश्न. पाया म्हणतो 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी समजू शकतो. 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. भांडण मारामाऱ्या कमी करा. मूर्खपणा अंगाची ताकद डोळे वापरू नका. तुम्हाला जर काही काढण्याच्या मस्तीचा भाग असेल तर वाक्य लिहून ठेवा. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घेऊन ठेवायला ते पैशाची घमेंडरी दिवस चालत नाही. अंगाच्या ताकदीची बरोबर नाही दिवस चालत नाही. हे ध्यानात ठेवा. पावसाळा संपल्यावर केंद्र निघत नाही. तुम्हाला वाटतं माझ्याकडे 10-5 मुले आम्ही काही करू शकतो. कोणत्याही गोष्टीला मर्यादा आहे. एकदा मर्यादा समजली त्या गोष्टीचा नाश झाला. 6 पोरं बहिणीचे मारेपर्यंत कोणी बोललं नाही. 7वा योग माहिती त्याला कोणी बोलला नाही. बसून गेला पण आईचा दूध प्यायला नाही. त्याच कोणाने मामाची खानदान आणली एवढं ध्यानात ठेवा. पैशाची घमेंड लई दिवस चालत नाही. सुनबाईंनी ऐका. सुनबाईचा पावर लई दिवस चालत नाही. महिला मंडळांनी ऐका. तुम्हाला सुनबाई नका मिळाली मिळू द्या. तुम्ही हनुमान बोलते बोलू द्या. बोलू द्या. तुम्ही दुर्गेचा ऐका. तू फक्त थोडी शांत राहा. तुझ्या सुनेला शिजवून येईल तर तू काठी किती त्याचं भांडण मिळवायला शिकून गेला. आणि याच्या 2-4 महिन्याचेच त्याचे बाई भांडण
मला वाटतं हे तुम्हाला वाटतं बाकी माणसाने लई पैसे कमवले कमवल्या आतापर्यंत त्या हिशाचा जेवढी कोट्याधी श्लोक झाली एकही माणूस घरी गेलेला नाही अशी गेल झाला मला हॉस्पिटललाच मारला मारल्याला त्याच्यावर तिघजणच असणार डॉक्टर कंपाऊंडर नर्स तिघांनाही माहित नाही हात दिल्याला तरी क्लिक पडली त्यांना तीव्र झटका आला गेला ते मृत्यूशी 2 महिने सुंदर येत होते सुंदर तू काय बिबट्या सुंदर होते ते गरीबाचा दरदार भोगीत होते टक्क्यावर धंदा करणारी निघायचा येड्यावानी करू नका ये बोला दूरी करणारा कार्यक्रमाला स्वतःच्या भावाला सांगितलं रामाला रावणाला ऐकलं स्वतःच्या बायकोला सांगितलं ऐकलं नाही स्वतःचा भाऊ नदीतून घेऊन गेला आणि बायको पाया पडत होती नाही ऐकलं त्याची तर रक्ताश्वारी होती तुला हप्त्यावरची शिके नाही दिवस चालत खरंय का खोटं बारीक मित्र ऐकलं तरच लढेल पैशाची हमी कमी करा कीर्तनाला बसलेली एवढी लोक शिकवती जायची लोक संसारात नावाशे लोकांनी फक्त गाड्या घेतल्या बंगले बांधले बायका सोन्याला वाजवल्या इष्टेची भोकात थांबवल्या भारतात पैसा दुबईनं परदेशात केला पण नामाई पोरांचे बाप झाले इतर सुद्धा पराजय झाला पण 50 वर्षी दुकानचा भारतापण व्हावा आणि भारतात आशीर्वाद वासावा वडिलांनी मुलं वाया जाऊ गेली नाही हा वडिलांचा आशीर्वाद डॉक्टरचं बोलणं मोटरसायकल वाटत करून दिली सगळे माणसं बाबा झाली माणसं गाड्या घ्यायच्या फुले मागायचे बायका सोन्याला वापरायच्या मिशा काढून टाकायच्या बाकी काळजी करायची बाईकला बॅग घ्यायचा मिसळून नाही पोराला मिसळून नाही घातले असं एवढंच करून वाटले कसा कस नाही घातले एवढंच कसा कस नाही घातले तेवढं फूल केले मोटरसायकल बसली तेवढं बसला गॅरी डब्या खाते कुणी बोल सगळं मी आलं आणि त्याच्या लागलं काय वांग सांगायला मिळालं
काही माणसांना फोनही येत नाही, त्याला उठून द्यायसाठी कानाला फोन लागत. अरे इकडून गेली इकडून यायची मोबाईल बंद होती. बाहेर नाही आत घ्या. कीर्तनात बसलेला एकही माणूस असं मुलाला कधी म्हणला नाही तर तुला 90,000 रुपये पगार आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घ्यायचे, तुला 2 दुसरीवाली मुलं आहे, पुरी उठी बायको आहे, कष्टाने तुला मोठे केलंय. तू बापाचा पैसा घरात आणू नको, 90,000वर दिसत असा सांगणार तुम्ही बाप आपला घेतला. सरकार शिकवलं नाही बाबा. अरे तुझी उजीरवाणी मुलं माझ्या अंगावर गेली ना तरी असेल मी पाण्याची बाटली विकत नाही घेणारा बजेट भरायला त्याला पैकी काढून घातलाय. तुला शिकव बाबाचा पैसा घालणार ही मुलं पैदा करण्यापेक्षा तुला नशिबाने मिळाले असा सांगणारा बाबाच बाबांनी पोरं पैसे कमवण्यासाठी मोठे केले. गाडी घे, बंगला बांध, मोठी मोठी बायको कर, तिला भाव नसते, तिथे इष्टे तुला तुला घे, धाबा टाक, भात टाक, ढोकळा टाक, जीसीबी घे, ढोकळा घे, मग मला लाईट बंद करून हात, मला हात पण इष्टे करू. इथे बाहेर ती घटनावर आली नाही ना, दुसऱ्या राज्यात आहे. आणि बापाचे संस्कार नसल्यामुळं छत्रपतीच्या महाराष्ट्रात दुर्गासनाची आणि मग ज्यांनी नोकऱ्या करणारे कधी फारच नाही पैसे खाल्ला नाही ते रिटायर झालं वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात जाऊन पासाला हात मारे आम्ही जातो तर आम्हाला ओळख करून देते ते मी विस्तार अधिकारी. त्याला राहणार सांगायला मला एवढा विस्तार मी आता काय एक मुलगा इंजिनियर गेला तो सासरवाडीला, एक मुलगी कॉलेजला गेली आलीच. 100 पोरांमध्ये 93 पोरं घालून बोलायचं कोणी झोपवणार त्याची क्लिप पडेल, झोपवणार त्याची बातमी होईल. या जगात नेहमी खरा बोलला त्याचा दावा कराच. याला लवकर मारायचं आहे त्यानं खरं बोलायचं. मी 1000 शिष्या खाणारा माणूस रोज खरं बोलायचं. 100 पोरांमध्ये 93 पोरं घालून बोलायचं कोणी. त्याचा परिणाम बाप आहे, त्याचा परिणाम बापाने मुलाला खाल्ला गेला आहे. बाप मुलाची अंत्य दिली आहे. ईश्वर आई मुलाची अंत्य दिली आहे. गमावला नाही, गाड्या, बंगले, सोनं, आलं. ज्यांची संतती खराब आहे त्याची संपत्ती कमावली. आणि दुसरं वाक्य आहे का जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मानसिक आयुष्य आहे. काय मिळेल सगळे बाजू सगळ्या क्षेत्रात तुम्ही वापराय. सगळ्या क्षेत्रात ESI म्हणलं तरी मुलगी आहे, मंत्री म्हणलं तरी मुलगी आहे,
महिन्यामध्ये तुम्ही सगळं कमवलं तुम्ही, पण संसारात तुम्ही प्रेम केले नाही. तुम्ही बरं कमवलं, सत्ता कमवला, पण कीर्तन दुसरी एकही बाई मुलीला कधी म्हणली नाही का तू शाळेतून लवकर ये, नाही तुझा बाप तुला आहे अशी मंडळी आहे. एकाही आईने मुलीला विचारलं नाही तिला मोबाईल मध्ये घ्यायला सोडलं, एकाही आईने विचारलं नाही, एकाही आईने विचारलं नाही तू रेवणी तासाला जाते बदलाचा दप्तर येत नाही तुझे झाडांना सोडवायचा त्याला परिणाम ऐकायचं कोण आहे? 15 वर्षाची मुलगी पळून जाते, 17 वर्षाची मुलगी पळून जाते, जबाबदार कोण? आम्ही घालून दुश्मन लोकांची, आम्ही बोलतो आम्ही घालून दुश्मन, आमच्या बातम्या, आमचा इंस्टाग्राम, आमचा गेटर्स, आमचं झाला गेम पहिला आयुष्यात बाप कधीच रडला नाही हो, कधीच नाही रडला, कोणी पडून गेलं रडला आयुष्यात बापाची सगळी स्वप्न मुलीला 5 मिनिटात डोळ्यात स्वप्न मुलगी मला आहे, स्वप्न आहे प्रत्येक बापाला. काळे आईचा व्यवहार मुलीच्या नंतर केला नदीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारात राहतात वाटल्या, आणि मुलगी जेव्हा पडून जाते तेव्हा तो बाप उशीमध्ये गुंडो गुंडो रडतो, आणि तो बाप पोलिसाला सांगतो आणि मुलगी सांगतो काय शिवण आणि पळून गेलेली एकही मुलगी अजून तरी विद्वान बरोबर बोललेली नाही, कधी जाणार नाही. मुलगी प्रेम करताना हुशार पोरावर करणारच नाही, काहीच नाही त्याच्याकडं, काहीच नाही. मोबाईल दे, फोन द्यायची तेव्हा 8 रुपया सुद्धा नाही. आणि मुलगी काही शहाणी असं तरी पुढचा ऐकलं मोठं म्हणलं, जेव्हा मुलगी पुढे शिक्षण आणली जाते सापडली बापाबरोबर पहिला पुढ्या तुम्हाला मला हाय मुलीच्या पायावर नाक असले बाप, अरे बाप आयुष्यात काय सुख काय त्याची मला सांगा. तो बाप मुलीच्या पायावर नाक असतो, नाक तो बाप बोलण्याची म्हणतो माझी तुझ्या सगळ्यांची मला खाली वाकलेल्या बापाला उठवायला सुद्धा मुली खाली वाकत नाही. मुलगी काही देखणे असं आक्रम तिला कोणीच नाही, ते भगाची किती सांगे की वाकर सुद्धा नाही वाकर बापाच्या पायात मुलीच्या पायात पडतात, कोणी जवळ नाक असतो ती शिवडी पोरगी बापाला वाकवायला उतरत नाही, पायाचा तीच पोरगी पोलिसाला सांगते त्या सांगताना काही माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून धोका आहे. थांबणार 1 मिनिट थांबणार आहे. 2 महिने ती पोरगी परत घरात गेली, त्याचा संसार सुरू होतो तो भाग झाला. बापाच्या हृदयाला झालेली जखम कोण भरून काढणार आहे? तेव्हा सगळ्याला जबाबदार मुलीची आई आहे. सगळ्याला मुलीच्या आईला मुलीची सगळे सारे माहीत असतात. या 4 वर्षामध्ये जर एखादा माणूस तरुणपणात गेला आणि त्याचं प्रेम जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेमला जवळ जाणारी पोरं पुढे हातात गोळ्या. काय माहित त्यांना माझा बाप मिळालाय, काय माहित
माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, नेलाय ते पोरग गेले तर आईला बंद आहे. मेलाय माझा बाबा, मेलाय. धाडकन आईला शब्द येते. कसायाला गाय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखी गोष्ट आहे. इतकी नालायक आवड ह्या बेवड्याची, इतकी नालायक. माझे निपुण दारू देणारे लोक आहेत. तुकडे विकडे ह्या नालायकांनी बायकांची तुकडे दरायला गेला दरवेळी का जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोलायचं, आपल्या गावात बोलवायचं नाही. गेला महापुरुषी हे दारुड्याचं संपाय मग करायचं काय. आणि बऱ्याच लोकांनी मोहाचा त्याला कुणी मिळत नाही. तसं नाहीये. जिथं क्वालिटी तिथे गेले. एमबीबीएस मुलाला गेलाय खायचं, एमडी मुलाला गेलाय खायचं, एआय मुलाला गेलाय खायचं, एपीआय मुलाला गेलाय खायचं. आता याला काय करायचं कोणी घेऊ? याला काय हे म्हणजे काय झालं याला यांच्या वापरला गेलं सापडलं. याला काय कोणी आणि नंतर जमावणारे दलाल मी काय करणार आहे. आरोग्य 50,000 लग्न जमायची यात्रा आले ना तिथं 4-5 जण जमावणार. इतके वाईट म्हणाल तुम्ही. नवरदेव दारू देतो हे बैठकी सांगत राहा. नाही दाखला उठले मला खरे का बोलले लग्न जमावणारी स्वयं टाकली. मंगळवारच्या तर गुरुवारी नव्हती काय काय म्हणजे तिला पहिल्या नवरीच्या घरी दोन्ही नवरीची बाजारात आठवली का बापूला राहिला का क्रोध तयार होतो. तिला आपण 32 मिनिटं बोललो. आता शेतला सांगून ठेवतो तुम्ही मोठे नाही, तुमच्या व्यवसायाचे संस्कार करणारे वडील मोठे. तुम्ही मोठे नाही, तुम्हाला दूध बाजू संस्कार करणारी आई मोठी आहे. तुम्हाला धंद्यात मदत करणारी तुमची बायको चांगली आहे. आणि तुमचा 100 सुद्धा होणार आहे. 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनाला बोंबलत होतो मजूर गाडी होईल बोंबलत होतो मजूर बागायला पैसे मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला हायवेच्या गाडीला जागा घ्यावा लागेल. मी बोंबलत होतो हायवेच्या गाडीला त्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली जमिनीचे मालक हॉटेलमध्ये भेटले. बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावला राहील. बोंबलत होतो पुढे बोलतात दुनिया मला येणं म्हणते येणं आहे इतका आणि अजून 5 वर्ष थांबा याच्यापेक्षा भयानक काय. पावसाचा अंदाज सांगणारा एकही सध्या युट्यूबमध्ये राहिला. मागच्या आठवड्यात आपल्याला पागलवर बसायला
आता नावायचे आता 4-5 दिवस झाले हवामान खातं शांत आला डोंगराला चढला लागला आता जीव गेलाय तेव्हा अजून 5 वर्ष थांबा जमीन नावाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार विद्यावर बसलेल्या एकाही माणसाला ती शेतात जमीन नाही वाहिलेने घडवण्यात त्याला शेतात या त्याला वाहिलेने गेलो पाहुणं सण म्हणून असो जमीन 3 एकर जमीन 3 पोर 1 एकर वाला 2 आहे सायकल कोणी वापरली मोटरसायकल कोणी वापरली प्रत्येकाला चालू आहे अजून 5 वर्षाने प्रत्येक माणसाला राहणार आहे बंगला गाडीचं पार्किंग छोट्या टॉकीचं घर आणि छोटीशी गाडी हे डोंगर राहणार नाही 5 वर्षात संपले पुण्यात नाही गावाय उठा याला माहित नव्हतं वैशिष्ट्यामध्ये इमारतीच्या अलीकडे बात म्हणतो नोकरी कोण करणार 20 लाख भाडा 3,000 वाला घ्या शिवाय ज्याने नोकरी लावली त्याचा मरेपर्यंत प्रचार करा नोकरी नाही शोकरी नाही शेती नाही त्याच्याकडे शेत नाही 3 किलोमीटर मध्ये 3 पंप 6 धाबे 9 बाग आणि 111 कपडे बसून मोजून या 5 वर्षाने एकच माणूस जगणार आहे रात्रंदिवस कष्ट करणारा कष्टाची लाज न घालणारा आई वडिलांची सेवा करणारा निर्विष्णू भीतीने जगणारा माणूस जो बाकीर म्हणून राहील पण गावामध्ये तुम्हाला ते श्रीमंत माणसं दिसतात त्यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून ते श्रीमंत आहे त्यांच्या सगळ्या बँकेच्या नोटीस वाचल्या त्या बँकेचा शिपाई त्यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला तर माझ्या पाहुण्याचा नाव काय त्या पाहुणं झालेल्या घरचा त्याच्या वाचून असं ते भाऊ कोणी जायचं त्यांना म्हातारीला जात नाही म्हणते मला पोषण देते म्हणतो देव घे भंडारकर साहेबांच्या वाढदिवसाला देवा सांगा त्यांचं कुटुंब त्यांना सगळ्यांना उद्योग श्रावले आमच्या कर्मावर देवा नाराज होऊ नको कसा
तुला आपण नाही ध्यानात ठेवा तरुण पोरं ध्यानात ठेवा शेतकरीवर निघायला मी स्वतः शेतकरी चांगला शेतीला जॉईंट व्यवसाय असेल तर शेती वाचेल कपाशीवर तुरीवर संसार होणार नाही मी स्वतः शेतकरी लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्ष शेती करून पाहिली काही खरं हेच खरं पुरा काळा बोललो तुझ्या काळात पुरा अगोदरच काळा आणि शेतकऱ्याच्या पोरांना का सांगतोय इथून पुढच्या काळात व्यावसायिकच माणसं यशस्वी होणार थोडासा नफा होईल ना होईल तो मागायला 1,000 रुपये घालला होईल दुसऱ्या दिवशी 200 होईल वगैरे पण करायचं आणि व्यवसायाकडे माणसं शेतीवर पुढे जात असेल आता ह्या आठवड्यात शेतकऱ्यावर 2 प्रसंग आहे काल शाळा उघडल्या 50 रुपयाला कपास येत नाही 20 रुपयाला वही येत नाही सगळ्या शालेय वस्तू 40% वाढल्या पूर्ण शाळा सगळ्या शेतीच्या हिताची कामं करणाऱ्या शाळा सगळ्या जनतेसाठी वर्गाला पूर्ण वर्गाल्या सगळ्या ग्रामस्थांना सांगतो ऐका गावात कोणतंही काम करताना नो पॉलिटिक्स ओव्हर विलेज कारण आता आपल्याला माणसं वाचवायची नाही आता आपल्याला धर्म वाचवायचा संकट आता माणसावर नाहीये संकट आता धर्मावर आहे म्हणजे गावातल्या शेतीच्या शाळा वाचल्याच पाहिजे शेतीच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे जरा महिला विभागाला लक्ष द्या आणि शेतीच्या शाळा बंद झाल्या तर सामान्य कुटुंबातला मुलगा इंग्लिश मिडियमला जाऊ शकत नाही आतापर्यंत एवढे त्रास अधिकारी झाले त्रासवाद हे सगळे शेतीचे सारे तयार झाले आपल्या महिन्यात सीएचा निकाल लागला अगदी मराठी आजही आदर्श मुलगा मराठी मीडियम तयार होतोच तर कसं शाळेत बरोबर वाटला वेळे वेळे सावना सावना नाही सावना म्हणजे तू काय बोलतो रिलॅक्स रिलॅक्स सातवी शिबिर आहे तू शिबिरा शेरा शिबिर आहे तुरे ए तुझी आहे तू आपल्याला आठवाय गेलो शिकायला जाता मला निघाला हा शेरा माझी निघाला तुला 62% मार्क द्यायला किती टक्के मार्क घेतला मराठी मीडियम झालं विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञांनी 3 नियम याचं नाव काय पेपरचा पहिला नियम पेपरचा दुसरा नियम होता का शेतीवर आलं इतका हुशार त्या सगळ्या पेपरला भोगला काय दिलं त्याला ते शब्दाचं किती आहे हे सगळं तू किती आहे 12 झाले नाही झालं मार्ग घेतो
किती वेळा विचारायचा तो मागचा लागला तो हा तोच हा किती वेळा अरे हा मधला ना अरे हातल्या मागचा हा किती वेळा नवी दहावी आता दहावी गेला शाळा सुरू झाली का उन्हाळ्यात तास झाली शिबिर आहे तू हा शिबिर आहे chapter number 1, paper number 1, science and technology. In first chapter, one scientist has the 3 rules. What is the name of that scientist? No. Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. In chapter number 1, chapter number 2, Hati Ulare, Hati Shadwala. Navi, Shivilai. Action and reactions are equal when the direction is opposite, it is what? हे माग सांगितलं आहे दहावी आता आहे का राष्ट्रीय शाळा गेलेलं आहे नवी बाबाच्या बायको श्रीमती म्हणतात पत्नी Civilian will be the solid liquid or gas. Will be the solid liquid or gas. Yes, will. Milk is a solid liquid or gas. March 6 महिन्याचे 4 गुरुवार. बघा उपासन मला. शाळेमध्ये गावकडे शैक्षणिक कालावधीमध्ये ते बोलत जो बोलत ठेवलं त्यासाठी धाबलास शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाची वय शाळेच्या परिसरात वाढ झाली 2 महिन्यामध्ये 7 महिने लागले आपल्याला आता बदलच केला पाहिजे आता तुम्ही बसलेली माणसं मला सांगा तुम्हाला बसायचं का रात्री रात्री घरात इच्छा नाही अजून एक काम सांगतो कसं काय रे आपला आवाज एवढं ठीक आहे थोडं कच्ची नवी चालू समजिरा जाता येईल
दुसऱ्याच्या आभार मानण्यासाठी मोठा